रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं आज मी खूप सुंदर, चांगलं, मस्त, मोठं, खूप मोठ्या कार्पेटचा 3 BHKचा फ्लॅट दाखवतोय. ज्याचा कार्पेट जर विचार केला 1262 1262 कार्पेट असणारा 3 BHKचा फ्लॅट आहे. 2 कार पार्किंग ह्या फ्लॅटसोबत आपल्याला मिळणार आहेत. आणि लोकेशनचा जर विचार केला तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं लोकेशन आहे. जिथे आपण LICची बिल्डिंग आहे ठाण्यामध्ये, मुंबई नाशिक रोडला लागूनच आरलीस नावाचं एक खरं 2च विंगचं टावर आहे. आणि त्या टावरचं जर आपण विचार करता ग्राउंड प्लस जवळजवळ 32 माळ्याची बिल्डिंग आहे. आपला जो फ्लॅट आहे तसा बघितला तर 10 ते 12च्या फ्लोअरवरतीच असणारा हा फ्लॅट असणार आहे. आणि समोरून जर ह्या फ्लॅटच्या हॉलच्या बाल्कनीमध्ये जर बघितलं आणि सुंदर आणि असा चांगला मोकळा व्ह्यू तुम्हाला मिळतो. एका साईडला जर तुम्ही बघितलं तुम्हाला पूर्णपणे डोंगर वगैरे सगळा सुंदर दिसतो. ज्या मंडळींना घोडबंदरला जायचं नाही आणि अलीकडेच राहायचं आहे तर एक केडबरी जंक्शनला जरी विचार केला किंवा 3 हात नाक्यापासून सगळ्यात जवळ जर बघितलं तर हा इथे असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हा 3 BHKचा फ्लॅट मिळणार आहे. फ्लॅट जर तुम्ही बघितला, हॉल जर फ्लॅटचा तुम्ही बघितला तर तुम्हाला नक्की लक्षात येईल की बाबा खरोखर ह्या फ्लॅटची साईज बाकी एक नंबर आहे. जे मंडळी मोठा कार्पेट बघतात, ज्यांना खूप मोठ्या कार्पेटची अपेक्षा आहे, त्यांच्यासाठी फ्लॅट हा सुंदर आणि चांगला 62 कार्पेट असणारा हा 3 BHKचा फ्लॅट आहे. 10,000 रुपयाचा मेंटेनन्स असणार आहे. आणि जर आपण घराच्या बाहेर गेलं तर ईस्ट आहे, आतमध्ये गेल्यानंतर वेस्ट असणार आहे. घर खूप सुंदर आणि खूप मोठं नक्की आहे. घराच्या बाहेर जर आला तर तुम्हाला बघू किती मोठी अशी लॉबी मिळते. खूप मोठी लॉबी तुम्हाला मिळते. समोर 2 फ्लॅट आहेत आणि ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत. लिफ्ट बघितलं तर 1, 2 आणि 3, टोटल जवळजवळ 3 लिफ्ट नव्हे 4 लिफ्ट, म्हणजे 4 फ्लॅटसाठी 4 लिफ्ट आहेत. आणि अशाच पद्धतीचं लक्झरी चांगला मोठा हा फ्लॅट असणार आहे. इथे स्विमिंग पूल नाही आहे पण क्लब हाऊस आहे, गार्डन आहे आणि अशाच पद्धतीचा खूप सुंदर. आतमध्ये गेल्यानंतर पश्चिमेला बाहेर आल्यानंतर पूर्वेला आहे. आणि सगळ्यात उत्तम जर तुम्ही बघितलं तर पश्चिमेला ज्यावेळेला मी घराच्या आतमध्ये एंट्री करतो त्यावेळेला इथे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी दिलेली. ही जर खिडकी तुम्ही उघडी ठेवली मग मात्र हवेचा फ्लो तुमच्या घरामध्ये सुपर आणि डुपर नक्की येतो. हॉलची साईज तुम्हाला जाणवेल की किती मोठं हा हॉल असणार आहे. हा हॉलच खूप मोठा आहे. प्रचंड मोठा असा हॉल तुमचा या फ्लॅटमध्ये बाकी नक्की असणार आहे. इन्व्हेस्टरचा फ्लॅट असणार आहे. नंतर जर तुम्ही इथे आला तर इथे मात्र तुम्हाला जे तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीचं एक स्टँडिंग बाल्कनी. आणि स्टँडिंग बाल्कनी मात्र खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला तुमच्या स्टँडिंग बाल्कनीमधनं सुंदर असा व्ह्यू मिळतो. ज्या मंडळींना 3 हात नाक्यापासून जवळ घर हवं आहे त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला नक्की असू शकतो. याचं लेआउटचा जर आपण विचार केला तर तुम्ही हॉलमध्ये जर आलात तर पहिला बेडरूम तुम्हाला इकडे मिळतो. ह्या बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल की बाबा खरोखर याची साईज पण खूप मोठी नक्की आहे. इथे तुम्हाला कपाटासाठी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची जागा दिली गेलेली आहे. नंतर भला मोठा बेडरूम तुम्हाला इकडे मिळतो. अधिक जर तुम्ही बघितलं तिथं प्रॉपर एक तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी इथे पण याला उपलब्ध असणार आहे. आणि याच्यातनं जरी व्ह्यू बघितला तर हे सगळं तुमच्या खाली आहे. डोंगर वगैरे सगळ्या सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला तुमच्या ह्याच्यातनं पण दिसतो. नंतर पुढे जर आपण वॉशरूम आहे, टॉयलेट आहे जे खूप मोठं असणार आहे. इकडं तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला हेही जाणवेल की हे खरोखर मोठं नक्की आहे. बिल्डिंगला OC आहे, CC आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर सोसायटी झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याही काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हॉलमधनं परत तुम्ही जर ह्या डायरेक्शनला जर आला तर बाकीचे 2 बेडरूम म्हणा ते सगळे त्या साईडला जर डायनिंगचा स्पेस तुम्हाला खूप मोठा आणि चांगला खरं दिला गेलेला असणार आहे. अशा पद्धतीचा जर मोठ्या कार्पेटमध्ये जर कोणी घर बघत असेल तर त्यांच्यासाठी हा लोकेशन वाईज जर चांगलं घर बघत असेल तर हा पर्याय चांगला असणार आहे. नंतर तुम्ही इकडे जर आलात ते 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मोठं किचन तुम्हाला दिलं गेलेलं आहे. जिथे गॅसची पाईपलाईन ऑलरेडी जोडली गेलेली आहे. इथे तुम्हाला परत एक स्टँडिंग बाल्कनीसाठी जागा उपलब्ध असणार आहे. अशा पद्धतीचा हा मोठा फ्लॅट आहे. जे मोठे लोक म्हणजे ज्यांच्याकडे मोठा परिवार आहे, मोठं घर पाहिजे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा खूप मोठा फ्लॅट असू शकतो. परत एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मात्र इथं पण सुंदर आणि मोठं दिले गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे पण चांगल्या पद्धतीचं तुम्हाला हेही मिळणार आहे. नंतर जर आपण तुम्ही पॅसेज जर बघितलं इथून इथपर्यंत तर तोही खूप मोठा आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर तुम्हाला परत वॉशिंग मशीनसाठी मात्र परत एक वेगळी ड्राय बाल्कनी मस्त आणि मोठी कपडे वगैरे सुकवण्यासाठी इथे पण दिले गेलेले असणार आहे. म्हणजे हे सगळं जर बघितलं तर मोठा कारभार आहे सगळा. रेट पण खूप चांगला नक्की असणार आहे. नंतर तुमचं हे दुसरं बेडरूम असणार आहे. दुसऱ्या बेडरूमची साईज जरी बघितली तर त्याची पण साईज मात्र काही कमी नाही, खूप मोठी साईज याची पण असणार आहे. हा पण बेडरूम खूप मोठा चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मिळणार आहे. असं सुंदर मोठा बेडरूम आहे. नंतर इथे परत तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हेही मोठं आणि सुंदर नक्की असणार आहे. ह्याच्यासोबत मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला 2 कार पार्किंग पण मिळतील. त्याच्यामुळे त्याचा काही प्रश्न उपलब्ध नसणार आहे. परत विशेष म्हणजे जे हे बेडरूम आहे ह्या बेडरूमला बाकी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची
बसता येईल अशी बाल्कनी आहे. आणि जर तुम्ही ह्या बाल्कनीमध्ये बसलात तर तुम्हाला मेट्रो स्टेशन समोर तुमच्या घरासमोर दिसतं, कारण एकदम तुम्हाला मेट्रोला लागूनच हे घर असणार आहे. जिथे RTOचं ऑफिस आहे त्या RTOच्या ऑफिसच गाड्या पास वगैरे होतात त्याच ऑफिसच्या शेजारीच हा मेट्रो स्टेशन आहे. म्हणजे 3 हात नाक्यापासून अगदी जवळ असणारं हे घर बाकी नक्की असणार आहे. घराची साईज तुमच्या मनभर असणार आहे, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे. नंतर ज्यावेळेला आपण शेवटच्या बेडरूमकडे जातो तर शेवटच्या बेडरूमची पण परिस्थिती जर बघितली तर खरोखर खूप मोठा बेडरूम हाईस असणार आहे. खूप मोठा बेडरूम आहे हा सुद्धा. आणि ह्याच्यात पण जर बघितलं तुम्हाला तर जाणवेल याची साईज, याच्यात वारं बिरं सुंदर येतं आहे. कारण आता हे पश्चिम दिशेला आपण इकडे आल्यानंतर हा पश्चिम दिशेचं वारं इथं येतं आणि ह्या भिंतीला लागून मग ते वारं आपल्या आतमध्ये घरामध्ये हवेशीर असं सुंदर मिळते. आणि नंतर ज्यावेळेला आपण इकडे येतो ना त्यावेळेला तुम्हाला हे ITचं सगळं आशारचं IT पार्क वगैरे हे सगळं तुमच्या घरामधनं प्रॉपरली ह्या बाल्कनीमधनं दिसतं. येऊरचं डोंगर वगैरे म्हणा या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू बाकी ह्या घरामध्ये नक्की आहे. आणि विशेष म्हणजे ह्या घरामध्ये इथं तुम्हाला हवा मस्त आहे आणि चांगली नक्की येते. आणि हा बेडरूमची साईज तुम्ही बघितली असेल किती मोठी ह्या बेडरूमची साईज आहे. आणि बेडरूमच्या साईजच्या व्यतिरिक्त जरी बघितलं इथं परत आलं तिथं कपाटाची साईज पण जर बघितली तर कपाटाची साईज पण खूप मोठी नक्की मिळणार आहे. कारण फ्लॅटचा एरिया चांगला प्रशस्त नक्की असणार आहे. लोकेशन खूप चांगल्या पद्धतीचं आहे. नंतर जर आपण इकडे आलो तर इथं परत वॉशरूम बाथरूम टॉयलेट नवं कोर आणि अनटच इथेही आपल्याला वापरायला नक्की मिळणार आहे. याची पण साईज जर बघितली तुम्हाला याची पण साईज नक्की मोठी मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा 3 BHKचा फ्लॅट आहे. अशा पद्धतीचं लोकेशन आहे आणि सुंदर चांगला जे लोक मोठं घर बघतायत मोठा कार्पेट बघतायत आणि त्यांच्याच पद्धतीचं जर घर बघितलं तर हे घर त्या पद्धतीचं हॉलची साईज म्हणा बेडरूमची साईज म्हणा सगळ्याच साईज वाईज ते घर खरोखर प्रशस्त नक्की आहे. जे मंडळी अशा पद्धतीचं घर बघतायत 3 हात नाक्यापासून जवळ घर बघतायत त्यांच्यासाठी हा एक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. राहिला प्रश्न याच्या किमतीचा तर किंमत 2,87,00,000 रुपये याची किंमत आहे. त्याच्यात बाकी थोडंसं कमी होणार आहे. बँकेकडनं कोणतेही लोन घ्या लोन तुम्हाला उपलब्ध इथं मिळणार आहे. कारण क्लीन प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे काय प्रश्न येणार नाही. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा आपला कार्यक्रम रोजचा आहे. आपण घरं दाखवतो तुमच्या पसंतीचं असो किंवा नसो मी मात्र दाखवण्याचं काम करतोय. हेही खूप मोठं घर आहे. जर कोणाला हे घर बघायचं असेल तर मला फोन करा. हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवण्यात येईल. राहिला प्रश्न निगोशिएशनचा तर निगोशिएशनही चांगले करून देण्याचा मी प्रयत्न नक्की करू शकतो. अशाच पद्धतीचे आमचे घरं बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांना आम्हाला सबस्क्रायबर्स करा जेणेकरून मला पण असं वाटेल की माझं काम नीटनेटकं चाललं आहे. त्याच्यामुळे सबस्क्रायबर्स करा शेअर करा किंवा बाकी सगळंच करा जेणेकरून आमच्या कामामध्ये आमचा उत्साह मोठा राहील. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.